काही काही माणसं एवढे श्रीमंत असतात, एवढे श्रीमंत असतात, 100-150 एकर जमिनीचा मालक असतो, 5-50 नोकर चाकर हाताखाली असतात, 10-20 बैल जोड्या शेतात काम करण्यासाठी असतात, सगळा फौज फाटा असतो, संपत्तीला कमी नसते. पण सज्जन हो, ज्या वेळेला हे सगळं त्याच्या जीवनामध्ये असताना त्यावेळेला तो कधीच कोणासोबत चांगलं वागत नाही, कधीच कोणासोबत चांगलं वागत नाहीत. याचे बांध कोरीन, त्याचे बांध कोरीन, याला त्रास देईन, त्याला त्रास देईन, त्याची टोपी याच्या डोक्याला, याची टोपी त्याच्या डोक्याला, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्याला घालीन. आणि मग असा माणूस एक 25 वर्षाचा, जास्त नाही, 25 वर्षाचा काळ निघून जातो. आणि पुन्हा त्या गावामध्ये जर गेला कुणी एखादा माणूस आणि विचारायला लागला का हो अमके अमके पाटील कुठे आहेत, ते कुठं राहतात, आता फार मोठा दबदबा, 25 वर्षापूर्वी फार मोठं नाव होतं त्यांचं, फार मोठा माणूस, कुठे आहेत ते? मग गावातले लोक हसतात आणि हसून गावातले लोक सांगतात, अहो ते पाटील का आता काय राहिलं नाही त्यांच्याकडं, लोकांच्या जनावराकडं पाठीमाग डोंगरा डांगराने हिंडतेत म्हणे ते. आता कोण? 150 एकर जमिनीचा मालक, शेकडो लोक ज्याच्या हाताखाली कामाला होते, तो माणूस 25 वर्षाच्या काळात कुणाच्या तरी जनावराच्या पाठीमाग हिंडताना दिसतोय. काय झालं नेमकं या 25 वर्षामध्ये? त्याचं कारण एवढंच आहे सज्जन, त्यानं जोपर्यंत देवाची कृपा त्याच्यावर होती, संपत्ती त्याच्याजवळ होती ना, तोपर्यंत त्यानं नीतीनं जीवन कधी जगलंच नाही.